नमस्कार शेतकरी मित्रांनो तुमच्यासाठी एक आनंदाची बातमी मित्रांनो. तुमचं जे 2023-24 मध्ये सोयाबीन पीक असो किंवा कपाशी पीक या पिकाचं जे नुकसान झालं होतं त्या पिकाचं नुकसान भरपाई सध्या आलेली आहे आणि ती नुकसान भरपाई नेमकी कशी असणार आहे हे आपण त्याच्यामध्ये बघणार आहे. तर हा बघू शकता मित्रांनो तुम्ही शासन निर्णय आहे ज्याच्यामध्ये 2023-24 खरीप हंगामामधील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्याचा अर्थसहाय्य देण्याबाबत. तर याच्यामध्ये जेही 2023 मध्ये सोयाबीन पीक होतं किंवा आपलं पराठी हे म्हणू शकतो आपण कापूस याचं जे नुकसान झालेलं आहे त्याची ती नुकसान भरपाई देण्यात येणार आहे. तर त्याची नुकसान भरपाई शासन निर्णय काय आहे बघू. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांना 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 10,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी त्यांच्या क्षेत्रानुसार प्रति हेक्टरी 5,000 2 हेक्टर मर्यादेच्या आतमध्ये म्हणजे जे 2 हेक्टर आहे त्या 2 हेक्टर पर्यंत जेही त्यांचं क्षेत्र असेल त्याच्यापेक्षा जास्त असेल तर त्याच्या मिळणार नाही, फक्त 2 हेक्टर पर्यंत मिळणार आहे आणि ते 5,000 हेक्टर प्रमाणे म्हणजे असं 2 हेक्टरचे 10,000 रुपये मिळू शकतील. तर वरील प्रमाणे अर्थसहाय्य अदा करण्याकरिता कापूस उत्पादक शेतकऱ्यांसाठी 1,548.34 कोटी व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठी 2,646.34 कोटी अशा एकूण 4,194.68 कोटी इतक्या खर्चाची मान्यता देण्यात येत आहे. सदरचा खर्च कापूस सोयाबीन व इतर तेलबिया उत्पादक शेतकऱ्यांच्या उत्पादन वाढ व मूल्य साखळीकरिता असणार आहे. तर सदर योजनेचा लाभ घेण्यासाठी कापूस सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांचे या पात्रतेचे निकष पुढील प्रमाणे असतील. राज्यातील सन 2023च्या खरीप हंगामातील कापूस सोयाबीन उत्पादन शेतकऱ्यांचा 0.2 हेक्टरपेक्षा कमी क्षेत्रासाठी सरसकट 1,000 तर 0.2 हेक्टरपेक्षा जास्त क्षेत्रासाठी हेक्टर नुसार प्रति हेक्टर इथं 5,000 रुपये म्हणजे 2 हेक्टरचे 10,000 रुपये असे भेटेल. 2 हेक्टर पेक्षा जास्त जर क्षेत्र असेल तर त्याचा मिळणार नाही, जेही 2 हेक्टर पर्यंत आहे त्यालाच इथं मिळणार आहे. तर राज्यातील ज्या कापूस व सोयाबीन शेतकऱ्यांना उत्पादक शेतकऱ्यांना सन 2023च्या हंगामामध्ये ई पीक पाहणी पोर्टलद्वारे कापूस व सोयाबीन लागवडीची नोंद केली आहे अशी नोंदणीकृत शेतकरी अर्थसहाय्य करिता पात्र राहतील. म्हणजे ज्या शेतकऱ्यांनी ई पीक पाहणी या ऍपद्वारे आपल्या पिकाची नोंद केलेली असेल सातबाऱ्यावरती त्याच शेतकरी इथं पात्र असतील. बाकीच्यांची ज्यांनी आपल्या सातबाऱ्यावरती याची नोंद केलेली नसेल ते शेतकरी इथं अपात्र ठरतील. त्या ई पीक पाहणी ऍप पोर्टलवर नोंद असलेल्या क्षेत्रानुसार त्या प्रमाणातच परिगणना करून अर्थसहाय्य देय राहील. म्हणजे जेही पोर्टल त्या ई पीक पाहणीवरती नोंद केलेली आहे त्याच तेवढ्यांनाच इथं लाभ मिळेल. सदर शेतकऱ्यांना ऑनलाईन प्रणाली व सार्वजनिक वित्तीय व्यवस्थापन प्रणालीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार लिंक्ड बँक खात्यामध्ये केवळ थेट व लाभ हस्तांतरण डीबीटीच्या माध्यमातून अर्थसहाय्य जमा करण्यात येईल. म्हणजे जे शेतकरी इथं ई पीक पाहणीवरती आहेत त्या शेतकऱ्यांना इथं डायरेक्ट त्यांच्या बँक खात्यामध्ये ही रक्कम मिळणार. तर सदर योजना फक्त 2023च्या हंगामातील कापूस व सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांसाठीच मर्यादित राहील. तर कापूस आणि सोयाबीन शेतकरी जे उत्पादक आहेत त्यांच्यासाठी जिथे हे असणार आहे. सदर अर्थसहाय्य वितरित करण्यासाठी कार्यपद्धती स्वतंत्रपणे करण्यात येईल. म्हणजे याच्यामध्ये कोणती कार्यप्रणाली असणार आहे किंवा काय पद्धत असणार आहे ही सध्या इथे म्हणण्यात आलेली नाहीये आणि ती जी ही प्रणाली असेल ती प्रणाली इथं सध्या देण्यात आलेली नाही. जी प्रणाली असेल तीच्याबद्दल इथे कळवण्यात येईल. सध्या याच्यामध्ये कुठलाही काहीही स्पष्टपणे सांगण्यात आलेलं नाही. स्पष्टपणे एवढंच सांगण्यात आलेलं की 2023 मध्ये जे 2023 मध्ये जे नुकसान झालेले आहे तेच नुकसान इथे भरून मिळणार आहे. तर अशी ही माहिती होती मित्रांनो जी की मी तुमच्यासोबत शेअर केलेली आणि चांगली गोष्ट आहे की शेतकऱ्यांसाठी हे नुकसान भरपाई जी ही मागच्या वर्षी पिकांना भाव नव्हते आणि सोयाबीनचा भाव तर आपल्या सर्वांना माहितच आहे. तर याच्यामधून थोडंफार हातभार का होईना सरकार आपल्याला देते.
तर याच्यानुसार आपल्याला थोडीफार ही मदत होऊ शकते. तर शेतकऱ्यांसाठी ही महत्वाची गोष्ट होती. तर जास्तीत जास्त व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत हा व्हिडिओला शेअर करा, म्हणजे प्रत्येक शेतकऱ्याला याच्याबद्दल माहिती मिळेल. तर चला मित्रांनो, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत नमस्कार.